कोर्टात दावा दाखल झाल्यानंतर काही कालावधीनंतर दोन्ही पार्टीमध्ये कॉम्प्रमाइज होते, म्हणजेच तडजोड होते आणि त्या तडजोडीवर आधारित मेहरबान कोर्ट सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर 23 रूल 3 अंतर्गत कॉम्प्रमाइज डिक्री पास करते. आता ही कॉम्प्रमाइज डिक्री पास करते म्हणजेच अंतिम आदेश देते, ज्यामुळे दावा पूर्ण होतो आणि दोन्ही पक्षकारांचे हक्क निश्चित केले जातात. परंतु ही कॉम्प्रमाइज डिक्री पास केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला असे वाटू शकते की माझ्यावर अन्याय झाला आहे किंवा माझे हक्क बाधित झाले असेल, तर ती व्यक्ती काय करू शकते? म्हणजेच त्या पक्षकाराला नंतर असे वाटत असेल की ही जी डिक्री झाली, जो समझोता झाला, तो फसवून झाला आहे, चुकीच्या माहितीच्या आधारे झाला आहे किंवा दबावाखाली येऊन सही करून झालेला आहे, चुकीने किंवा स्वइच्छेने झालेला नाही. अशा वेळी ती पीडित व्यक्ती ज्या कोर्टांनी कॉम्प्रमाइज नोंदवला आहे त्याच कोर्टात पुन्हा तक्रार अर्ज दाखल करू शकते. कॉम्प्रमाइज डिक्रीच्या विरोधात जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच ज्या कोर्टात समझोता नोंदवला गेला असेल त्याच कोर्टात जाऊन अर्ज करणे, दुसरीकडे नाही, असे सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजीचे जजमेंट आहे. कारण ज्या कोर्टात समझोता नोंदवला गेला असेल तेच कोर्ट ते योग्य प्रकारे तपासू शकते की तो समझोता कायदेशीर आहे किंवा नाही.